नमस्कार मंडळी, मी प्रियांका रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण सुकं चिकन आणि रस्सा चिकन बनवणार आहोत। ते देखील टम फुगलेल्या भाकरीसोबत आपल्याला खायचं आहे। खूप छान असं टेस्टी असं होतं चिकन, रस्सा चिकन। चिकन देखील बघा आतून खूप छान असं शिजलेलं असं आपल्याला चिकन बनवायचं आहे। जो आपला रस्सा आहे तो देखील एकदम पातळ नाही, त्याची जी कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। तर यासाठी कांदा खोबरं किती प्रमाणात घ्यायचं, कसं किती घ्यायचं हे मी सांगितलेलं आहे। तर यासाठी आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलंय। दुसऱ्या दिवशी आमचा उपवास असतो, त्यामुळे आम्ही खात नाही, त्यामुळे मी अर्धा किलो चिकनचा आज बनवणार आहे। आता हे मॅरिनेशनसाठी मी 2 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट आपल्याला घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर काही लोक दही टाकतात किंवा लिंबू टाकतात, लिंबू दही देखील टाकते, पण बिर्याणीच्या टायमिंगला जेव्हा मी घरगुती चिकन बनवते तेव्हा मी दही आणि लिंबूचा कमी वापर करते। तर हे आता आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया, कारण आपण टोमॅटोचा वापर करणार आहोत। तर इथे मी बघा 2 कांदे कापून घेतलेत बारीक असे। ते आपल्याला तव्यावर छान असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। तेल न टाकता हा कांदा भाजलाय, छान खरपूस असा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। आता आपण हा काढून घेऊया आणि आता मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्यामधलं मी थोडंसं सुकं खोबरं किसलं आणि फक्त 1 मूठ होईल एवढंच मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे। तर आता आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचे। कांदे होते ते माझे थोडेसे मोठे होते, त्यामुळे मी 2च कांदे घेतले। जर मीडियम आकाराचे कांदे असतील तर तुम्ही 3 कांदे घ्या आणि बारीक कट करून ते भाजून घ्या। आपलं खोबरं देखील भाजून झालंय आणि आता आपण 1 मूठ अशी कोथिंबीर घ्यायची, ती देखील थोडीशी परतून घ्यायची। ही परतून झाली की आपल्याला ही काढून घ्यायची। यामध्येच आता आपण अगोदर तर अद्रक लसूण पेस्ट लावले चिकनला, पण इथे आपण वाटणामध्ये देखील जो मसाला तयार करणार आहोत त्यासाठी देखील आपण 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक, 1 इंचपेक्षा देखील छोटा आपण अद्रक घेणार आहोत। हे आपल्याला तव्यामध्ये चांगलं थोडंसं भाजून म्हणजे परतून घ्यायचे। थोडंसं परतून झालं की हे देखील आपल्याला काढून घ्यायचे। आता मी इथे खडे मसाले वगैरे वेगवेगळे केलेत सुकं चिकन आणि रस्सा चिकनसाठी। तर आपल्या वाटणात बघा अद्रक लसूण जाणारे खोबरं, कोथिंबीर, कांदा भाजलेला आणि 1 मिरची हे आपल्या वाटणासाठी आहे। तर इथे हे बघा हे सुकं चिकनचं वाटण आहे, फोडणीचं आहे। तर इथे 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेत आणि 2 टोमॅटो बारीक चिरलेले आणि कढीपत्ता घेतलाय। तर आपल्या रस्सा चिकनसाठी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलाय बारीक कट करून। तर एक रस्सा चिकन मधला थोडासा टोमॅटो आपण म्हणजे पाव टोमॅटो पकडा आपण वाटणामध्ये टाकणार आहोत। यासाठी मी दह्याचा वापर इथे केलेला नाहीये मॅरिनेशनच्या टायमिंगला, मग ते खूप आंबट होऊन जाईल चिकन। आपल्याला चिकन आंबट नाही करायचंय, टेस्टी असं चिकन करायचंय। तिथे मी 2 पळी तेल घेतलंय, यामध्ये पहिला आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। आता आपण सुकं चिकन बनवतोय आणि यामध्ये आता आपण 2 बारीक चिरलेले कांदे आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत। हे यामध्ये चांगले परतून घ्यायचे। चांगलं परतून झालं की यामध्ये आपण आता खडे मसाले आपण घालणार आहोत। आपला कांदा बघा लालसर झालाय, कांदा लालसर थोडासा झाला की आपण यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। 2 तमालपत्र, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी, 1 चक्रफूल आणि दालचिनीचा 1 इंच एवढा तुकडे करून टाकायचे हे। आणि आता हे आपण परतून घ्यायचे आणि आता यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आणि हे देखील चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। तर आपला हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे। जे आपण सुकं चिकन बनवतो ते स्मॅश झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो, त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोमध्ये कच्चेपणा नाही राहिला पाहिजे। आता हे मी चिकन वेगळं करून घेते रस्सा चिकनसाठी। जे आपले हाड असतात, बोन्स असतात ते वेगळे करायचे आणि त्या हाडाचा आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा आहे। तर जेवढे हाड होते त्याच्यामध्ये मी बोन्स होते ते आम्ही वेगळे करून घेतलेत आणि जे नरम चिकन आहे ते आम्ही वेगळं करून घेतले। आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे चांगलं, यावर झाकण ठेवून आपल्याला हे कांदा टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचा। नाहीतर मग काय होतं की नंतर कांदा टोमॅटो चांगला शिजला नाही तर मग ते दाताखाली कचकचीत लागतं, थोडासा कच्चेपणा त्याचा जाणवतो। आता हे जे आपण वाटण आहे ते आपण मिक्सरला लावून घेऊयात। यामध्ये खोबरं वगैरे टाकून सगळं आपण मिक्सरला लावून आपलं हे वाटण तयार झालंय। आता आपला कांदा टोमॅटो बघा खूप छान असा शिजलाय।
या प्रकारे शिजला पाहिजे। टोमॅटो वगैरे एकदम स्मॅश झाला पाहिजे। आता यामध्ये पहिले मी पाव चमचा हळद टाकली आहे। आपला जो स्पेशल आहे तो मालवणी मसाला मी 1.5 चमचा घेतला आहे। 1 चमचा हळद धनापूड घेतले, तर 1 चमचा गरम मसाला घेतला आहे आणि चिकन मसाला सुहाना चिकन मसाला 1 पॅकेट मी पूर्ण टाकले। ते 10 वाला 1 पॅकेट आहे, ते मी पूर्ण टाकलं आहे आणि यामध्ये जे आपण मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलं आहे ते यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकायचे। ज्यामध्ये आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं होतं तेच भांडं थोडंसं धुवून यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि यावर आपण झाकण ठेवायचं आहे। तर झाकण ठेवून आपल्याला चिकनला पाणी सुटेपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे। तर तिथे आपण चिकन शिजेपर्यंत आपण इकडे रसा चिकन बनवायला फोडणी देऊया। 1 पळी तेल घ्यायचे, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, चांगला परतून घ्यायचा आणि यामध्ये आपले खडे मसाले टाकून हे देखील परतून घ्यायचे। यामध्ये 1 टोमॅटो नाही, 1 टोमॅटोला थोडासा कमी आहे, हा देखील टोमॅटो टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। पाव चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धनापूड आणि काश्मीरी लाल मिर्च यामध्ये टाकायची। चांगला मसाला परतून घ्यायचा आहे। सुहाना चिकन मसाला यामध्ये टाकायचा आहे, तो देखील परतून घ्यायचा आणि जे आपण चिकन मॅरिनेशनसाठी ठेवले ते यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे परतून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे। मसाला पूर्ण चिकनला लागला पाहिजे। आता मी मॅरिनेशनच्या टायमिंगला मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी आता परत मीठ टाकणार नाही आहे। सुका चिकनमध्ये आपल्याला मिठाची गरज नाही आहे, कारण आता सुका चिकनमध्ये आपण ऑलरेडी 2 वेळा मीठ टाकलेलं। आता हे चिकन बघायचं आपलं शिजलंय की नाही। हे चिकनला छान असं पाणी सुटलंय। आता यामध्ये आपण सुका चिकनमध्ये 2 चमचे आपण वाटण टाकायचे। जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलंय ते यामध्ये टाकायचंय आणि रसा चिकनमध्ये देखील आता आपण पाणी टाकणार आहोत आणि हे आता चांगलं शिजवून घ्यायचे। सुक्या चिकनमध्ये पण आपल्याला पाणी टाकायचे आणि हे चिकन चांगलं असं शिजवून घ्यायचे। झाकण ठेवून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे। आता पाणी आटेपर्यंत आपल्याला सुकं चिकन शिजवून घ्यायचे। यामध्ये आपण वाटण वगैरे सगळं टाकलेलं आहे। आता हे जे रसावालं चिकन आहे यामध्ये देखील आता आपण वाटण टाकून घेऊ। चिकन जेव्हा अर्धवट शिजतं, जेव्हा हाडातून चिकन बाहेर येतं, शिजून बाहेर येतं, त्यावेळेला आपल्याला हे वाटण टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचे, ढवळून घ्यायचे आणि आता आपण हे चिकन शिजवून घेऊया चांगल्या प्रकारे। चिकन शिजलं की यामध्ये चांगली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे आणि मिक्स करून आपला गॅस ऑफ करून घ्यायचा आहे। आणि ह्या रसा चिकनमध्ये मी मीठ टाकले, मीठ टाकून आपण हे गॅस बंद करून घ्यायचं आहे। सुक्या चिकनमध्ये मीठ नाही टाकायचं, ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे हे सुक्या चिकनला जास्त मीठ होऊ शकतं। जर तुम्हाला असं वाटत असेल, गरज असेल तरच टाका, पण माझ्यासाठी हे चिकनसाठी मीठ एकदम परफेक्ट आहे। यामध्ये कोथिंबीर टाकायची, चिकन बघायचं आपलं शिजलंय की नाही आणि गॅस बंद करून हे सर्व करायचं। आता आपलं सुकं चिकन बघा 1 नंबर छान दिसायला देखील एकदम लाल कलर आला, एकदम छान दिसते आणि छान असं शिजलं आहे सुकं चिकन, तुम्ही पाहू शकता। आणि हा आपला रसा चिकन आहे, भाकरीसोबत खायचं 1 नंबर टेस्टी चिकन लागतं, मुलं देखील आवडीने खातात। तर हे आपलं चिकन आहे। आता आपल्या भाकरी देखील एकदम टम अशी फुगलेली आहे। रसा चिकनची कन्सिस्टन्सी बघा, एकदम पातळी देखील नाही आणि एकदम घट्ट देखील नाही, मीडियमच आहे। तर आपली टम फुगलेली भाकरी आहे, जिला पदर सुटलेला आहे। तर ह्या भाकरीसोबत आपल्याला चिकन खायचं आहे। तुम्ही या चिकनचा कलर बघा, खूप छान असं आहे। तुम्ही देखील असं चिकन करून पहा। जर तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर हे आपले चिकन बघा शिजले छान प्रकारे। यातला देखील मी तुम्हाला 1 पीस दाखवते। तर हे चिकन बघा खूप छान असं आतून शिजले। तर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कॉमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली।